मंडळाचे अध्यक्ष मनीष वैद्य, ज्येष्ठ नेते मनोज पाटील, आमचे प्रदेशाचे नेते अशोक शेळके, युवा मोर्चाचे विनीत तिवारी अध्यक्ष, वैभव झगडे, विधान मंडळाचे पूर्व मंडळाचे पूर्व उत्तर अध्यक्ष, पश्चिम मंडळाचे अध्यक्ष विशाल पटेल, आमचे नागरवरी सर, समोर उपस्थित असलेले राजेश नारायण वाटगेला, प्रसाद आहे, सगळं झुरे आहेत, आमचे सरचिटणीस ठाकूर आहेत, महाराज आहेत, वैद्य मनीष आहे, मिलिंद आहे आणि समिष्ठाजी सर्वच उपस्थित सर्व आणि अतिशय चांगलं सूत्रसंचालन करणारा आमचं सतीशजी आहे, सर्व उपस्थित कार्यकर्ता, युवक बंधू भगिनीनो, अरे आमचा हा हिरो आहे ना समोर ठेवून अहिल्यादेवींची पुण्यश्लोक ज्याला म्हणतात, लोकमाता ज्यांना म्हणतात, अशा अहिल्यादेवीचं विचार त्यांनी केलेलं कार्य ह्या नवीन पिढीला माहिती झालं पाहिजे. आता फेसबुक ट्विटरच्या माध्यमातून अख्खा दिवस फेसबुक असणाऱ्या तरुणांनाही माहिती असलं पाहिजे. म्हणून तरुणांचे मेळावे, युवकांचे मेळावे, महिलांचे मेळावे, अनेक ज्या शिवभक्त होत्या त्या शिवमंदिराची स्वच्छता, अनेक मंदिराची स्वच्छता, त्याचबरोबर मंदिरामध्ये आरती करणं, मंदिराची पूजा अर्चा करणं, अनेक ठिकाणी स्वच्छता करणं, अशा प्रकारे काम आपल्याला निबंध स्पर्धा असेल, या प्रत्येक ह्याच्यातून समाजाच्या प्रत्येक घटकाला म्हणजे अगदी तरुणा मुलांपासून ते थोरापर्यंत सगळ्यांना म्हणजे बुद्धिजीवी प्रकोष्ठ आहे त्याचीही या संदर्भात बैठक घ्यायची आहे. त्याच्यातही या संदर्भात चर्चा करणं, अहिल्यादेवी काय होते, पुण्यश्लोक अहिल्यादेवी सगळ्यांपर्यंत हे विचार त्यांचे पोहोचले पाहिजे. आणि त्यानंतर या प्रतिकूल परिस्थितीमध्ये अगदी तरुण वयामध्ये काही वर्षातच त्यांचे सौभाग्य हरपलं आणि हे असून सुद्धा त्यांच्या सासऱ्याने त्यांना धीर दिला, सती न जाता धीर दिला, त्याला पाठवलं नाही सती जाता की त्यांना धीर दिला. खरं म्हणजे सतीची पद्धत आपल्याकडे नव्हती, पण का आली मनोज पाटलांनी त्यांना सांगितलं की वाईट नजर त्यांच्यावर पडायला लागली त्यावेळेचे असे आक्रमणाने. आणि शिक्षणही बंद का झालं, शिक्षण जे चालू होतं महिलांचं ते बंद, अशामुळे ते बंद झालं. त्यामुळे स्त्री शिक्षण असेल हे आपल्याकडे पूर्वपार आहेच, परंतु त्या सती न जाता त्यांनी महान कार्य ह्या देशामध्ये डॉक्टर चव्हाण यांनी